महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिक मनपा हद्दीमध्ये नाशिक पूर्व विभागात अतिक्रमण विभागाकडून आज 20/8/2025 रोजी वर नमूद केलेल्या परिसरामध्ये अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी 10 वाजेपासून कारवाईला सुरुवात केली आहे। सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मनपाचा दैनंदिन पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। मनीषा खत्री आयुक्त यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त सुवर्ण दखणे, नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नाशिक रोड व नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, इंदिरानगर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनगर पोलीस निरीक्षक भरत शिरसाट, उपअभियंता नगर नियोजन विभाग सोनवणे प्रवीण थोरात, निलेश साळी, बांधकाम विभाग खेमचंद पवार, शाखा अभियंता संजय चौधरी, सहायक अधीक्षक राजेंद्र भोरकडे, वरिष्ठ लिपिक व गुणवत्ता वाघ, लिपिक नाशिक पूर्व अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख प्रवीण बागुल, जीवन ठाकरे, निखिल तेजाळे, भगवान सूर्यवंशी व प्रभाकर अभंग व साहाही विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनासह उपस्थित होते। या कारवाईमध्ये रस्त्यालगत अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम राबवून 30 गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे। मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येत आहे की ज्या मिळकती अनधिकृत किंवा विनापरवाना असतील त्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेण्यात यावे, अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करण्यात येईल। तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई करण्यात येईल असं आवाहन स्मिता झगडे अतिरिक्त आयुक्त यांनी केलं आहे। ताटात उष्टे अन्न ठेवले या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलाची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली। त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे 13 ऑगस्ट रोजी घडली असून ती 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। या प्रकरणी मृतकाची सून व आरोपीची पत्नी हिनेच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील रामराव तेल्हारकर असं मृतकाचं नाव असून आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर यानं हे भयानक कृत्य केलंय। काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाही असे म्हटल्यानं वडील व मुलामध्ये वाद झाला। त्यानंतर ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर क्रूर हिंसाचारात झालं आणि रागाच्या भरात शिवाजीने वडिलावर कुऱ्हाडीचा वार करून त्यांचा खून केलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली, मात्र घटनेतील मृतकाचा मृतदेह अद्यापपर्यंत मिळालेला नाही हे मात्र विशेष। तर घटना लपवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानं तब्बल 6 दिवसानंतर अर्थात 19 ऑगस्ट रोजी पोलिसांना या घटनेचा उलगडा झाला। तालुक्यातील ग्राम बोडखा येथील रहिवासी रामराव तेल्हारकर यांनी त्यांचा मुलगा शिवाजीला हत्या लपवण्यासाठी शिवाजी व त्यांचा मुलगा कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दुचाकीवर तालुक्यातील खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिलाय। या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला, मात्र अखेर रामराव यांची सून योगिता शिवाजी तेल्हारकर हिने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलीस या धक्कादायक घटनेनं परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी तातडीनं फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केलाय। पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक 17/8/2025 रोजी मिसिंग क्रमांक 30/2025 दाखल होती, ज्यामध्ये राहणार बोडखा येथील रामराव उत्तमराव तेल्हारकर वय 65 वर्षे हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती। त्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही। सो योगिता शिवाजी तेल्हारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम 103(1) 238(ब) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा क्रमांक 285/2025 दाखल आहे।
तरी यातील फिर्यादीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा कुऱ्हाडीचे वार करून निगरूनपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने सदर मृतक याचे प्रेत खिरोडा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून गुन्ह्यातील पुरावा नष्ट केलेला आहे। तरी सदर गुन्ह्याचा तपास माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, लोढा साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, आनंद महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात माननीय ठाणेदार राजेंद्र पवार साहेब करीत आहेत। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक, लोढा आणि साणी गुन्हे शाखेच्या पथकानं बुधवारी सायंकाळी मोठी कारवाई करत एका व्यक्तीकडून 41 तलवारी जप्त केल्या। नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम राहणार शाहीन कॉलनी नांदुरा यानं त्याच्या राहत्या घरून अवैधरित्या धारदार तलवारी विक्री करण्यासाठी मोटरसायकलवर घेऊन जाणार अशा माहितीवरून पोलिसांनी शाहीन कॉलनी येथे जाऊन खबरेप्रमाणे आरोपीच्या घरात झडती घेतली असता त्याच्याजवळून एकूण 41 तलवार किंमत 82,000 रुपयांची मिळून आल्या। दमदार कारवाईने खुश झालेल्या पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कारवाई यशस्वी करणाऱ्या पथकाला 10,000चा रिवॉर्ड काल नांदुरा येथे जाहीर केलाय। आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बुलढाणा या नात्याने आम्ही या संपूर्ण पथकासाठी एक 10,000चा रिवॉर्ड, कॅश रिवॉर्ड आम्ही जाहीर करीत आहोत। त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता ही खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे। अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखेचे काही अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, या सर्वांना पथकाला आम्ही 10,000 रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत। धन्यवाद। गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रणाकरता साध्य स्थितीमध्ये सुरू असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली असून धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले। 33 पैकी 2 दरवाजे 1 मीटरने तर 31 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले। धरणातून 1,41,859 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीनं नदीपात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घेण्याचं व सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?
अजित पवार वर्धेत दाखल. नियोजित वेळेच्या अर्धा तास पूर्वीच दाखल. वर्धेच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल. कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांचं स्वागत. अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी आणले गुलदस्ते. प्लास्टिक पिशवीत गुलदस्ते असल्यानं अजित पवार नाराज. अजित पवारांनी स्वतः उचलले प्लास्टिक. ट्रॅफिक थांबवू नका, पहिले ट्रॅफिक मोकळे करा. अजित पवारांनी सोडले ट्रॅफिक. अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल. टवाळखोर तरुण वाड्यात बाईकनं फिरतात. श्रीमंताची घरं टिपतात. ज्या घरात मुलगी आहे त्या घरांना टार्गेट करून मुलींना फूस लावून पळून येतात. हे टवाळखोर तरुण ठरवून करतात. हा हिंदू धर्मावर आघात आहे. टवाळखोरांची लिस्ट बनवा आणि अशा टवाळखोर पोरांना मोहल्ल्यात फिरू द्यायचं नाही. असा हा लव जिहादचा प्रकार टाळण्यासाठी आता भाजपच्या महिला मोर्चाच्या महिलांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनीही इतर धर्म न स्वीकारता बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आपली निष्ठा भारतावर असली पाहिजे म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला असं संबोधित करून भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चावर मोठी जबाबदारी सोपवली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे भंडाऱ्यात आले असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते. आणि हा का घडला माहिती मिळाली की त्या ठिकाणी प्रत्येक मोहल्ल्यामध्ये स्कूटरवर फिरणारे ते कोणी टवाळखोरांची टीम बनवली त्या लोकांनी आणि ती पाहिजे या घरात कोण आहे श्रीमंताच्या मुलीला पाहिजे. हा गंभीर विषय तुम्हाला गंभीर विषय आणि नेमकं त्या घरात ऐकून त्या घरच्या मुलीला तो सहन करायचा. हा झाला एक प्रकार. मी मग तिथं गेला सांगितलं की या पुढे तुम्ही सगळे लोक एक मी काही त्या प्रयत्न केले एका मुलीला आपण वापस आणलंही आहे की अशा प्रकारे टवाळखोर पोरं फिरतात ते ठरून फिरतात. ठरवून हा हिंदू धर्मावर आघात आहे. राख्या बांधणाऱ्या भगिनीसाठी मी सांगतो आपल्याला धर्म वाचवायचा आहे संस्कृती वाचवायची. मग याची ही लिस्ट करायची. त्यांना मोहल्ल्यामध्ये फिरायचं नाही. गावात हिंदू मोहल्ल्यामध्ये फिरायचं. मी जे भाषण देतो तुम्हाला राष्ट्रीय भाषणासोबतच मला हिंदू धर्माची संस्कृती वाचवण्यासाठी हा कार्यक्रम महिला मोर्चाने घेतला पाहिजे की असा प्रकार कुठं होतो आहे का. मग या ठिकाणी पुरुष कायदे तुमच्या मदतीला राहतो तो वाद नाही. आपल्याला संस्कृती वाचवायची आहे. देश वाचवायचा आहे. वीर सावरकर म्हणाले होते की समांतर म्हणजे राष्ट्रांतर. हे शब्दप्रयोग आहे ते फार गंभीर आहे. बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला, अन्य धर्माचा स्वीकार का नाही केला त्याचं कारण आहे की त्यांनी आपल्या अनुयायाला आपली निष्ठा हातावर असली पाहिजे म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला. मक्का मदिना किंवा रोम मध्ये त्यांची निष्ठा नको ही जी भावना घेऊन बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला, धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला याच्यामधलं मर्म काय. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी आदर होता. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बैलपोळ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहे. मात्र सततच्या पावसाने खरीपाच्या पिकाचं नुकसान झालंय. तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांच्या बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठेत निरुत्साह असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगितलं जाते. शेतीत राबणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसं की घुंगरू, वैसन, गोंडे, रंगीबिरंगी दोऱ्या आणि मखर यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या उत्साहावर थोडं विरजण पडलंय. शेतकऱ्यांचा पोळा हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी ते आपल्या बैलांची पूजा करतात आणि त्याची कृतज्ञता व्यक्त करतात. त्यामुळे या सणासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येनं बाजारात येतात. पण सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकरी शेतीत कामात व्यस्त आहेत. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे असं व्यापाऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी या सणासाठी मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला आहे, पण अपेक्षित ग्राहक नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. बाजारपेठ नेहमीप्रमाणे व्यवस्थित सजलेली आहे आणि तयारी आम्हाला 2 महिने अगोदरपासून करावी लागते. त्याच्यामुळे आमची पूर्ण तयारी आहे. पण यावर्षी पावसाची मर्यादा ओढ दिल्यामुळे लोकांकडं शेतकऱ्याकडं जेवढं पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध आहे. उडीद वगैरे आणि समोरही काही दिसत नाही आहे त्यांना.
त्याच्यामुळं थोडासा निरुत्साह आहे आणि असंही जनावरं वगैरे कमी झालेत, बैलांचं प्रमाण कमी आहे, गाड्या भरपूर आहेत, त्याच्यामुळं थोडंसं बाजार थोडासा निरुत्साही आहे, शेतकरी नाराज आहे. बाकी आमची तयारी तर पूर्ण आहे, माल भरपूर आहे, दुकानं भरपूर आहे. माझं दुकान 30 वर्षापासून मी पोळ्याचा धंदा करतो, पण हे असे तरी पण शेतकरी त्यांच्या हिशोबाने पोळा हा सण साजरा करतात. याच्याही पेक्षा खराब परिस्थितीतही त्यांनी चांगलं केलेलं आहे, त्या हिशोबाने चाललं आहे, आपलं व्यवस्थित आहे. पण एकंदरीत यावर्षी निरुत्साह आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवरून भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. एखादी ग्रामपंचायत जरी त्यांना मिळाली त्यावर ते अग्रलेख संपादकीय लिहितात, पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो किंवा गृहमंत्री अमित भाई शाह असो यांच्यावर उठसूट लिखाण करणारे, द्वेषातून सत्ताधाऱ्याकडे बघणारे संजय राऊत, मला असं वाटलं होतं की आज त्यांच्या दैनिक सामनामध्ये बेस्ट पतपडीचा निकाल जिथं भोपळा त्यांना मिळालाय त्याच्यावर किमान आत्मपरीक्षण करणारा लेख लिहितील. पण स्वतः जेव्हा देशात संपादक म्हणून वावरतो या संपादक महाशयांनी बेस्ट निवडणुकीची एक कॉलम बातमी देखील ना दैनिकाच्या पान 1 वर, ना 2 वर, ना शेवटच्या पानावर कुठेच लिहिली नाही. मला त्यांना हे सांगायचंय की ही पत्रकारिता कोणती, कुठे गेला सुता तुझा धर्म लेखणीचा, एवढंच. संजय राऊत यांचं राजकारण कशा प्रकारे कातडी बचावाचं आहे बघितलं का? दैनिक सामनामध्ये एखादी ग्रामपंचायत जरी त्यांना मिळाली त्यावर ते अग्रलेख संपादकीय लिहितात, पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो किंवा गृहमंत्री अमित भाई शाह असो यांच्यावर उठसूट लिखाण करणारे, द्वेषातून सत्ताधाऱ्याकडे बघणारे संजय राऊत, मला असं वाटलं होतं की आज त्यांच्या दैनिक सामनामध्ये बेस्ट पतपडीचा निकाल जिथं भोपळा त्यांना मिळालाय त्याच्यावर किमान आत्मपरीक्षण करणारा लेख लिहितील. पण स्वतः जेव्हा देशात संपादक म्हणून वावरतो या संपादक महाशयांनी बेस्ट निवडणुकीची एक कॉलम बातमी देखील ना दैनिकाच्या पान 1 वर, ना 2 वर, ना शेवटच्या पानावर कुठेच लिहिली नाही. मला त्यांना हे सांगायचंय की ही पत्रकारिता कोणती, कुठे गेला सुता तुझा धर्म लेखणीचा, एवढंच. संजय राऊत यांचं राजकारण कशा प्रकारे कातडी बचावाचं आहे बघितलं का? दैनिक सामनामध्ये एखादी ग्रामपंचायत जरी त्यांना मिळाली त्यावर ते अग्रलेख संपादकीय लिहितात, पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो किंवा गृहमंत्री अमित भाई शाह असो यांच्यावर उठसूट लिखाण करणारे, द्वेषातून सत्ताधाऱ्याकडे बघणारे संजय राऊत, मला असं वाटलं होतं की आज त्यांच्या दैनिक सामनामध्ये बेस्ट पतपडीचा निकाल जिथं भोपळा त्यांना मिळालाय त्याच्यावर किमान आत्मपरीक्षण करणारा लेख लिहितील. पण स्वतः जेव्हा देशात संपादक म्हणून वावरतो या संपादक महाशयांनी बेस्ट निवडणुकीची एक कॉलम बातमी देखील ना दैनिकाच्या पान 1 वर, ना 2 वर, ना शेवटच्या पानावर कुठेच लिहिली नाही. मला त्यांना हे सांगायचंय की ही पत्रकारिता कोणती, कुठे गेला सुता तुझा धर्म लेखणीचा, एवढंच. संजय राऊत यांचं राजकारण कशा प्रकारे कातडी बचावाचं आहे बघितलं का? दैनिक सामनामध्ये एखादी ग्रामपंचायत जरी त्यांना मिळाली त्यावर ते अग्रलेख संपादकीय लिहितात, पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो किंवा गृहमंत्री अमित भाई शाह असो
यांच्यावर उठसूट लिखाण करणारे, द्वेषातून सत्ताधाऱ्याकडे बघणारे संजय राऊत, मला असं वाटलं होतं की आज त्यांच्या दैनिक सामनामध्ये बेस्ट पतपडीचा निकाल जिथं भोपळा त्यांना मिळालाय त्याच्यावर किमान आत्मपरीक्षण करणारा लेख लिहितील. पण स्वतः जेव्हा देशात संपादक म्हणून वावरतो या संपादक महाशयांनी बेस्ट निवडणुकीची एक कॉलम बातमी देखील ना दैनिकाच्या पान 1 वर, ना 2 वर, ना शेवटच्या पानावर कुठेच लिहिली नाही. मला त्यांना हे सांगायचंय की ही पत्रकारिता कोणती, कुठे गेला सुता तुझा धर्म लेखणीचा, एवढंच. संजय राऊत यांचं राजकारण कशा प्रकारे कातडी बचावाचं आहे बघितलं का? दैनिक सामनामध्ये एखादी ग्रामपंचायत जरी त्यांना मिळाली त्यावर ते अग्रलेख संपादकीय लिहितात. पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो किंवा गृहमंत्री अमित भाई शाह असो यांच्यावर उठसूट लिखाण करणारे, द्वेषातून सत्ताधाऱ्याकडे बघणारे संजय राऊत, मला असं वाटलं होतं की आज त्यांच्या दैनिक सामनामध्ये बेस्ट पतपडीचा निकाल जिथं भोपळा त्यांना मिळालाय त्याच्यावर किमान आत्मपरीक्षण करणारा लेख लिहितील. पण स्वतः जेव्हा देशात संपादक म्हणून वावरतो या संपादक महाशयांनी बेस्ट निवडणुकीची एक कॉलम बातमी देखील ना दैनिकाच्या पान 1 वर, ना 2 वर, ना शेवटच्या पानावर कुठेच लिहिली नाही. मला त्यांना हे सांगायचंय की ही पत्रकारिता कोणती, कुठे गेला सुता तुझा धर्म लेखणीचा, एवढंच. संजय राऊत यांचं नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. ते प्रमाणपत्र वेळेत आणि योग्य प्रकारे दिले जात आहे का? कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे का? याबाबतची तपासणी शिंदे समितीच्या काही सदस्यांकडून केली जात आहे. त्यासाठी आज सकाळपासूनच बीडमध्ये शिंदे समितीचे काही सदस्य दाखल झाले. दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिंदे समितीच्या सदस्यांची भेट घेतली. बीडमध्ये आलेली होती, तुम्ही सुद्धा भेट घेतलेली आहे का? कशा पद्धतीनं समितीचं काम सुरू आहे आणि आपण एक निवेदन दिलंय, काय निवेदन? मनोज दादांच्या शिष्टमंडळाने आज शिंदे समितीचे जे सदस्य आले होते त्यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात शिंदे समितीच्या माध्यमातून काम सुरू आहे. परंतु बीडचं प्रशासन असेल, महाराष्ट्रातलं सगळं प्रशासन आहे, नोंदी असल्या तरी ते आम्हाला प्रमाणपत्र इश्यू करत नाहीत. आणि जे प्रमाणपत्र इश्यू झाले त्याच्या व्हॅलिडिटीचा सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे जाणून बुजून प्रशासन आडवा आणि जिरवा असं धोरण राबवतंय मराठा समाजाच्या बाबतीत. त्याच्याबद्दलची सगळी तक्रार आम्ही इथं केलेली आहे. बीडचं जिल्हा प्रशासन असेल, तहसीलचं प्रशासन असेल, तालुक्याचं सगळं, आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मनोज दादांना तक्रारी येत आहेत आणि ते लोकांच्या काय काय अडचणी त्या सांगतायत. त्या सगळ्या अडचणी आम्ही आज शिंदे समितीला कळवलेल्या आहेत. त्यांनी सकारात्मकपणे आम्हाला यावर तोडगा काढून लवकरच सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं सांगितलेलं आहे. 29 तारखेला उपोषणासाठी मुंबईमध्ये बसणार आहेत. कशा पद्धतीने त्या संदर्भातच हे सगळं काम सुरू होते असं तुम्हाला वाटतं? त्याला सोडून एक प्रश्न आहे की बीडमध्ये देखील 24 तारखेला बैठक होते. बैठकीत स्वरूपाचे असणार काय इशारा? हा, शिंदे समिती आली. आम्हाला वाटतं आता मुंबईला मनोज दादा 27 तारखेला इथून निघतायत आणि 29 तारखेला जात आहेत आझाद मैदानावर. मग त्या पार्श्वभूमीवर सगळ्या महाराष्ट्रातला सरकारनं रिपोर्ट घेतल्यानंतर शिंदे समितीला पाठवलेला असावा असं आमची धारणा आहे. आणि शिंदे समिती आता ह्या 2-4 दिवसात काय करते ते बघायचंय. मनोज दादाने इशारा दिलेला आहे, सरकारला विनंती केलेली आहे की 27 तारखेच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या.
मग त्यामध्ये शिंदे समितीने ज्या 58 लाख नोंदी शोधल्यात त्याच्या आधारे मराठा कुणबी एक आहे असं GR काढावा किंवा सगळे सोयऱ्याची अधिसूचना अंतिम करावी किंवा हैदराबादचं गॅजेट आहे, त्यानंतर सातारा गॅजेट आहे, बॉम्बे गॅजेट आहे, कोल्हापूरचं गॅजेट आहे, औंध संस्थांचं गॅजेट आहे, हे सगळे गॅजेट लागू करावेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं ही मनोजदादांची मागणी आहे. निर्णायक इशारा बैठक होती बीडमध्ये, कशा स्वरूपाची बैठक असणार, त्यात काय करणार आहे? उद्याच्या 24 तारखेला बीड जिल्ह्याची निर्णायक इशारा बैठक मनोजदादांनी मांजरसुंबा या बालाघाटावर ठेवली. एरवी शहरामध्ये बैठका होतात, परंतु ग्रामीण भागातही लोकांची इच्छा होती, त्यामुळे पहिला आता पॉइंट मांजरसुंबा निवडलाय आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांना दादा तिथं बोलवणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि मुंबईला जाण्याच्या अगोदर 27ला जाणार आहेत, 29ला उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा देण्यासाठी ही बैठक आहे आणि यातून सूचक सरकारला इशारा देतील. पुढच्या 2-3 दिवसात 24 नंतर सरकारनं 27 पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय. दूधनाका परिसरातील घटना, बंद घराची भिंत कोसळली, घराच्या बाजूला उभ्या असलेल्या 3 दुचाकी गाडीचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी टळली. ये भी गिरने पे आया है और ये घर के ऊपर घर गिरा है, फाल के अलावा